श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. मी आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी अशी एक हेल्दी रेसिपी जी आता मार्केटमध्ये सगळीकडे आपल्याला हे रताळू दिसतात आहे. आणि या रताळूचे फायदे म्हणजे आपल्याला जसं ब्ल्यूबेरीसारखे याचे फायदे आहे, पण ब्ल्यूबेरी खूप कॉस्टली मिळतं, त्यामुळे आपल्याला हे 30 ते 40 रुपये किलोमध्ये आपल्याला सहज अवेलेबल होतात. आणि याचे फायदे म्हणजे हे जरी चवीला चांगले आहेत तसेच तेवढेच आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. कारण हे याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आहे. त्यानंतर हे आपलं वजन कंट्रोल करते, शरीर डिटॉक्स करते. त्यानंतर हे डायबिटीज पेशंटसाठी तर खूप फायदेशीर आहे आणि बिलकुल पोट भरल्यासारखं वाटतं. फक्त आपल्याला त्याचा उपवासासाठी यूज न करता आपण जर आहारात नेहमी समावेश केला वेगवेगळ्या पद्धतीने तर नक्कीच त्याचा खूप खूप फायदा आहे. सध्या हे अवेलेबल आहे, तर तुम्ही मार्केटमधनं जरूर तुम्ही घेऊन या आणि आपल्या आहारात याचा समावेश जरूर करा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने. आज मी तुम्हाला याच्या 2 रेसिपी दाखवणार आहेत, त्या तुम्ही जरूर पहा आणि आवडल्यास नक्की शेअर करा. तर आता हे कसं बनवायचं हे आपण बघूया. तर मी रताळू आपल्या बटाट्यासारखे उकळून घेतलेले आहे आणि हे तुम्ही साली सकटच मॅश करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता हे थोडे थंड झाले आहे म्हणून ते मॅश करायला जड चालले. अदरवाईज तुम्ही गरम गरम असेल तर लवकरच हे कुस्करता येतात. अशा प्रकारे तुम्ही ते कुस्करून घ्या. आता हे रताळू आपल्याला 3 टाईपचे मिळतात, पांढरा, पिवळा किंवा जांभळा रताळू. तर हा थोडा पिवळसर आहे पण वरून जांभळा आहे. आता ब्ल्यूबेरी आणि रताळूमध्ये काय साम्य आहे हे मी सांगते तुम्हाला, कारण ह्या दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत. लहान मुलांना चावायला त्रास होतो आणि वयस्कर व्यक्तींना पचनाचा प्रॉब्लेम असतो. अशावेळी रताळू कुस्करून देणं हा खूप सोपा पर्याय आहे. आणि आपण रताळू कुस्करून दिल्यामुळे ते सहज चावता येतं आणि गिळता येतं. आणि हे आपण सालीसकट मॅश केल्यामुळे याच्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात आहेत. भरपूर दूध घ्यायचं, कारण हे घट्ट होऊन येतं, त्याच्यामुळे तुम्ही भरपूर दूध टाकू शकता. आणि याच्यामध्ये थोडी साखर टाकायची, अदरवाईज तुम्ही साखर नाही टाकली तरी चालेल, कारण ऑलरेडी याच्यामध्ये गोडवा असतो. पण बऱ्याच जणांना साखर आवडते, जास्त गोड आवडतं, तर तुम्ही साखर घेऊ शकता. आणि छान भरपूर तूप टाकायचं, कारण आयुर्वेदानुसार 1 चमचा तूप हे आहारात आपलं गेल्याच पाहिजे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने. मग आपण डेली वरणावर घेतो, वरण भातावर घेतो, तशा प्रकारे तुम्ही याच्यावर सुद्धा 1-2 चमचे तूप घेऊ शकता. त्याच्यानंतर हा एक वेगळा प्रकार सांगते आहे मी. आता हे तुम्ही बटाट्याच्या चिप्ससारखं पण करू शकता. हे थोडे हार्ड असतात बटाट्यापेक्षा. इथे मी आपले चिप्स करत आहे. तर तुम्ही हे चिप्स बटाट्यासारखे तळू पण शकता, पण जास्त ऑइली खाणं चांगलं नाही आहे म्हणून मी इथे शॅलो फ्राय करत आहे. हे तुपावर करत आहे मी. तर चिप्स करून घेता याचे. तर हे पातळ न करता याचे चिप्स थोडे तुम्ही जाडसर करून घ्या. मी इथे जाडच चिप्स करत आहे. आणि एक नॉनस्टिकचा तवा घेऊन किंवा साधा तवा घेतला तरी चालेल आणि त्याच्यावर मी तूप टाकलेलं आहे आणि ही पिठी साखर टाकत आहे मी. तुम्ही पिठी साखर, मी सांगितलं आहे तुम्हाला की साखर हा तुमच्यासाठी ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. तर हे छान तुपावरती शॅलो फ्राय करत आहे. तुम्ही एअर फ्रायरमध्ये पण टाकू शकता किंवा याच्यावरती तिखट, काळी मिरीसुद्धा टाकून शॅलो फ्राय करू शकता. म्हणजे आपण एक प्रकारे त्याचा चाटसुद्धा बनवू शकता याचा. तर आता हे झालं आहे आणि इथे आपल्याला सतत ते पलटवत राहावं लागतं, कारण आपल्या दोन्ही साईड छान असा कुरकुरीत झाल्या पाहिजे. तर अशा प्रकारे हे रेडी आहे आणि तुम्ही नेहमीसाठी सकाळचा किंवा दुपारी स्नॅक्स म्हणून मुलांना, छोट्या मुलांना देऊ शकता. फक्त हे थोडं गरम गरम खावं लागतं, कारण थोड्या वेळाने ते असं नरम पडतं. खूप टेस्टी लागते डिश. आणि शकरकंद किंवा रताळू हे सारखे नसले तरी यांचे फायदे जवळजवळ सेमच आहेत. तर परदेशी फळ निवडण्यापेक्षा तुम्ही आपले शकरकंद निवडू शकता. हे आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे आणि आपल्या खिशासाठीही फायदेशीर आहे. तर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी ज्या रेसिपी सांगितल्या ते तुम्ही नक्की बनवून बघा आणि कुठली रेसिपी आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया लवकरच नव्या व्हिडिओमध्ये.